आमच्या जाधवताई असतील आणि दर्शनाताई असतील 26 जानेवारीच्या गणराज्य दिनाच्या दिवशी नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते इथे ध्वजारोहण झालं आणि ध्वजारोहण करत असताना आपल्या काही महापुरुषांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला, मंत्री महोदयांनी, पालकमंत्र्यांनी केला. पण नेमकं भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. हे जाणीवपूर्वक केला नाही की अनावधानाने झालं हे काही कळायला काही मार्ग नाही. परंतु आमच्या दर्शनाताई असतील आणि आमच्या माधुरीताई जाधव असतील यांनी आक्षेप घेतला की असं का सर्वांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला, पण भारतरत्न डॉक्टर जे शिल्पकार आहेत घटनेचे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या राज्यघटनेमुळे गणराज्य जन्माला आला, लोकशाही जन्माला आली, प्रजासत्ताक निर्माण झालं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात आपल्याला कोणती शरम वाटली हा प्रश्न आमच्या जाधवताईंनी आणि बाकीच्या आमच्या भगिनींनी विचारला. आणि तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात देशात खळबळ माजलेली आहे की खरोखरच एक जबाबदार मंत्री जर असा वागत असेल तर बाकीची लोकांची मानसिकता काय असेल. म्हणजे जातीयवादाचा भूत जे आहे ते अद्यापही आमच्या वरच्या लोकांच्या डोक्यामध्ये कसं भिनलेलं आहे हा याचा उत्कृष्ट नमुना आहे. आणि म्हणून आमच्या जाधवताई असतील, दर्शनाताई असतील, यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही सहभागी आहोत. त्यांनी फक्त तोंड देखली, दिलगिरी व्यक्त केली आणि दिलगिरी व्यक्त करताना कोण्या एका व्यक्तीचं नाव न अशा प्रकारचं थातूरमातूर अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केली. हेच म्हणायला पाहिजे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचं नाव घेता आलं नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं न म्हणता कोण्या एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही झाला म्हणून मी दिलगिरी असं हे अशा प्रकारचं वक्तव्य करणं एका मंत्र्याला शोभत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या दर्शनाताई असतील, आमच्या माधुरीताई असतील, यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी आहोत, खंबीर पाठीशी आम्ही त्यांचे आहोत. आणि त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे की पालकमंत्री महोदयांनी लेखीरित्या जाहीर माफी मागितली पाहिजे, दिलगिरी माफी मागितली पाहिजे, जेणेकरून हा माफीनामा जो आहे या महाराष्ट्राच्या प्रत्येक कचेरीमध्ये ते एक्झिबिट केला जाईल आणि येता जाता सर्व कळेल की असं केल्यामुळे काय होतं हे सर्वांना कळेल. त्यामुळे त्यांनी जी माफीनामा मागितला आहे तो माफीनामा ताबडतोब मंत्री महोदयांनी द्यावा आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी, सरकार देखील दखल घ्यावी अशी आमची. आणि ते जे आंदोलन आणि हे जर केलं नाही तर मात्र उपोषणाला बसण्याचा त्यांचा निर्धार आहे. ही पाळी त्यांच्यावर येऊ नये आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी होऊ नये असं वाटत असेल तर मंत्री महोदयांनी लेखी जाहीर माफीनामा द्यावा अशी मागणी आहे. धन्यवाद. जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.